श्री स्वामी समर्थ. बघा, परत 26 तारखेला रामनवमीच्या दिवशीच दुर्गाष्टमी सुद्धा, म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हटलं तरी चालेल, अतिशय सुंदर योग आहे. मग या दिवशी आपल्याला रामाची पूजा तर सगळे करायची आहे. त्याच्यामध्ये चैत्र नवरात्री सुद्धा चालू आहे आणि त्या दिवशी अष्टमी आलेली आहे. मग आपण अष्टलक्ष्मीची पूजा त्या दिवशी नक्की करायची आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अष्टलक्ष्मीची पूजा कशी मांडायची आहे. लक्ष्मीची आपल्याला फोटो ठेवायचा आहे आणि फोटो ठेवून मध्ये तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा किंवा काही करा, पण 8 आपल्याला हळदीचे छोटे छोटे गोळे करायचे आहे आणि त्या गोळ्यांना आपल्याला अष्टलक्ष्मी म्हणून त्यांची पूजा करायची आहे. तुपाचेच दिवे लावायचे आहे आणि गुलाबाचं फूल आवर्जून व्हायचं आहे. गुलाबत्तरच व्हायचं आहे. गुलाबत्तर हे लक्ष्मीला अतिप्रिय असते. गुलाबाचं फूल सुद्धा लक्ष्मीला अतिप्रिय असते. गजरा मिळालाच, गजरा मिळाला, मोगऱ्याचा मिळाला तर फारच छान. मग अशा प्रकारे छानशी सुंदर सुशोभित आपल्याला पूजा करायची आहे. दर अष्टलक्ष्मीची पूजा जी आहे, तुम्ही जर अष्टमीला केलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट काय मिळते, त्याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्यायचे आहे आणि अष्टलक्ष्मीची पूजा करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.